साऱ्या दुनियेन एकच हवा, नाद फक्त क्रिकेटचा भावा. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक येत्या 7 जूनला होत आहे. या निवडणुकीत महामंडळ बचाव अपक्ष संघ पॅनलनं तिसरी आघाडी करत आव्हान निर्माण केलं आहे. 17 संचालक निवडण्यासाठी ही निवडणूक होत आहे. 14 जागांसाठी मतदान होणार आहे. यात आम्ही सत्तेवर आल्यास महामंडळाला भ्रष्टाचार मुक्त करू, सर्व 65,000 सदस्यांना मतदानाचा हक्क मिळवून देऊ, तंटामुक्त आणि सभासद केंद्रित कारभार करू, असं पत्रकार परिषदेत अपक्ष संघानं सांगितलं. सोलापुरात या निवडणुकीसाठी 150 पात्र सभासद आहेत, तर एकूण 38 उमेदवार रिंगणात आहेत. राज्यात 3,406 मतदार आहेत. पत्रकार परिषदेस अमोल भावे, उल्हास नांद्रे, याचबरोबर अवधूत जोशी, शरद लोणकर, मानसिंग कदम, संतोष शिंदे, मनोज मराठे, महादेव शिरोळकर उपस्थित होते. निवडणुका लागल्या आणि गेली 10 वर्ष सभांसाठी सभासदांसाठी काहीच काम झालं नाही. ते ह्यासाठी की गेली 10 वर्ष जे संचालक मंडळ आहे ते आपापली भांडणं, कोर्ट केसेस आणि भ्रष्टाचार याच्यामुळेच प्रकाश जोतात राहील. त्यामुळे सभासद हे सगळे नाराज आहेत. कोणत्याच सभासदांची कोणतीच कामं महामंडळात झालेली नाही आणि ह्या गोष्टीला विरोध म्हणून आम्ही ह्या 9 जणांनी एकत्र येऊन 8 जणांनी एक आघाडी तयार केली आहे, ज्याचं नाव आहे महामंडळ बचाव अपक्ष संघ तिसरी आघाडी. आणि या आघाडीतून आम्ही या दोन्ही पॅनलला यावेळी आव्हान दिलं आहे आणि आमचं जे म्हणणं आहे ते लोकांपर्यंत तुम्ही पोचवावं, आमच्या सभासदांपर्यंत पोचवावं म्हणून आज ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही अरेंज केलेली आहे. त्यामुळे आमची हात जोडून विनंती आहे की प्रत्येक सभासदापर्यंत इथल्या आपण आमचं जे म्हणणं आहे ते पोचवावं. तर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर प्लीज. निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून उभा आहे आणि निर्माता विभागातून उभा आहे आणि माझं चिन्ह आहे शिट्टी. अखिल भारतीय चित्रपट महामंडळ हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे, पण सध्याचं जे संचालक मंडळ आहे यांच्या अनागोंदी कारभारामुळं ते पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूरमध्येच फक्त अडकून आहे. महाराष्ट्रातल्या उर्वरित मतदार जे आहेत, सभासद आहेत, यांच्या कल्याणाचा याच्यासाठी काही विचार हे महामंडळ करत नाही आहे. म्हणून आम्ही सोलापूर, मराठवाड्यामध्ये अपक्षांची आघाडी घेऊन आपल्यासमोर आलेलो आहोत. आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सर्व पत्रकार बंधूंचं मी स्वागत करतो. आणि महामंडळामध्ये आमची आघाडी आल्यानंतर जे काही मतदारांना आणि सभासदांना त्यांचे हक्क, त्यांची जी काही व्यवस्था लागणार आहे ती आम्ही सिस्टमॅटिक पद्धतीने कार्यरत चांगले उपक्रम राबवून करणार आहोत. वेळ खूप कमी आहे. 7 तारखेला मतदान आहे. प्रत्येकाशी आता प्रत्यक्ष संपर्क साधणं अशक्य आहे, म्हणून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी एक प्रेसचं नियोजन केलेलं आहे. आपण पत्रकार बांधवामार्फत जे या महामंडळाचे मतदार आहेत, सभासद आहेत, यांच्यापर्यंत पोचण्याचं माध्यम म्हणून आम्ही आपल्याकडे आलेलो आहोत. तर मतदारांना एक सक्षम पर्याय हवा आहे. गेली 10 वर्ष म्हणजे एक संचालक मंडळ 5 वर्षासाठी असतं, पण यांच्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरीमध्ये कोर्ट कानून कचेरीमध्ये गेले 10 वर्ष हे सत्ता उपभोगत आहे. 55,000 मतदार आहेत, 55,000 सभासद आहेत. फक्त 3,000 लोकांना मतदानाचा अधिकार आज या इलेक्शनला दिलेला आहे. म्हणजे कितीतरी हजारो मतदारांना ह्या मतदानापासून या संचालक मंडळांनी वंचित ठेवलेलं आहे. तर हा कलाकारांचा न्याय, तंत्रज्ञांचा न्याय हा मिळवून देण्याच्या इराद्यानं या आम्ही सगळे धनदानगे आमच्यात कुणी नाही, आम्ही सगळे सर्वसामान्य आहोत. सगळे सर्वसामान्य कलाकारांच्या हितासाठी झटणारं हे पॅनेल नाही, ही आघाडी म्हणता येईल आपल्याला. आम्ही पॅनेलही सुरुवातीला करणार होतो कोल्हापूरमध्ये. तशा पद्धतीनं आम्ही सगळे वेगवेगळ्या विभागातून एकत्र जमलोही होतो, पण आमच्यातले 2 उमेदवार सोडले गेले त्या पॅनेलकडून. त्यामुळं आमचं पॅनेल होऊ शकलं नाही. त्यामुळं आम्ही एक सक्षम आघाडी, जसं सरांनी सांगितलं की या चित्रपट महामंडळाच्या इतिहासामध्ये सगळे अपक्ष एकत्र येऊन ही तिसरी आघाडी निर्माण केलेली आहे. आणि हे जे भांडणारे जे 2 पॅनेल आहेत हे काय, हे एकच आहेत शेवटी, एकाच नाण्याच्या 2 बाजू. आज सगळ्या पेपरला सुद्धा आहे, कालच्या पुण्याच्या प्रेसमधल्या बातम्या आपण पाहिल्याही असतील. तर मतदारांना आमचं हेच आव्हान आहे, कलाकारांच्या हितासाठी झटणारं एक सक्षम संचालक मंडळ
देणं उभा करणं हे तुमच्या हातात आहे. आमच्या अपक्ष आघाडीच्या 8 उमेदवारांना भरघोस मताने तुम्ही निवडून आणा. आम्ही तुमच्या हितासाठी वचनबद्ध आहोत. धन्यवाद. चंद्र नांद्रे, मी कला दिग्दर्शक या विभागातून आपण शाळेची पाटी या चिन्हावर ही महत्त्वाची निवडणूक लढवतोय. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणूक 2026-2021साठी ही निवडणूक आहे आणि याच्यामध्ये जे इतर 2 पॅनल आहेत त्याच्याशिवाय व्यतिरिक्त जे अपक्ष उमेदवार आहेत या सगळ्या अपक्ष उमेदवारांनी एक मोठ बांधलेली आहे आणि अपक्ष संघ म्हणून ही तिसरी आघाडी उदयास आलेली आहे आणि आव्हानात्मक ठरणार आहे इतर 2 पॅनलला. तर आमचा मूळ मुद्दा काय आहे की अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ याचं भविष्यामध्ये पारदर्शक व्यवहार होणं, त्यातील कामगारांना, तंत्रज्ञांना आणि इतर जे लोक कामं करतात यांना पुरेपूर न्याय मिळणं, त्यांच्या हक्कांचं संरक्षण होणं, महिला प्रतिनिधी आहेत त्यांच्या हक्कांचं संरक्षण होणं, त्यांच्या सुरक्षेबाबत जे प्रश्न उपस्थित केले जातात त्याच्यावर उपाययोजना, शासनाबरोबर भेटून काही उपाययोजना करता येतील. जसे आमचे ज्येष्ठ सभासद नागरिक जे पण सभासद असतील त्यांचे मूलभूत प्रश्न असतील की त्यांची पेन्शन योजना असेल, त्यांना वैद्यकीय सहाय्यता निधी कसा मिळाला जाईल, त्यांच्या कुटुंबासाठी उदरनिर्वाहासाठी काय केलं जाईल, त्यासाठी काही कार्यशाळा आयोजित करण्यात येतील का, त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी काही शिष्यवृत्ती आपण देऊ शकतो का, तसंच आपले महिला कलाकार असतील आणि इतर जे कामगार वर्ग जो आहे ज्याला वेळेवर वेतन मिळत नाही, कारण तो दैनंदिन काम करणारे लोक आहेत त्यांना वेतन प्रॉपर मिळालं पाहिजे, त्याच्यात भरमसाठ वाढ झाली पाहिजे. जेणेकरून 10-12 वर्षात वाढ झाली नाही तर त्यांचे मूळ समस्या, कारण आम्ही सगळे 8 उमेदवार जे आहेत ते ग्रासरूटवर काम करणारे म्हणजे तळागाळातल्या लोकांबरोबर काम करणारे, त्यांच्यावर बसून हक्काचे 2 घास खाणारे आम्ही उमेदवार आहेत. तर त्यांची जी तळमळ आहे, त्यांचा जो त्रास आहे हा आम्ही उपभोगला आहे आम्ही 8 जणांनी आणि आम्हाला काहीतरी आपण समाजाचं देणं लागतो. त्याप्रमाणे महामंडळाचं आपण सभासद असल्याने आपल्याला अभिमान आहे की महामंडळ हे समृद्ध झालं पाहिजे. त्याच्या विकासासाठी ठोस माणसं, ठोस प्रतिनिधी लोकांमधून निवडून गेले पाहिजेत, जे लोकांच्या समस्यांना उजागर करून त्यांचे प्रश्न तातडीने सोडवतील. ऑनलाईन यंत्रणा अधिक प्रभावशाली होईल आणि महामंडळामध्ये स्वच्छ आणि पारदर्शक कारभार हा भविष्यात केला जाईल आणि प्रत्येक सभासदाला त्याचा मान, सन्मान, उचित मानधन, वेतन हे त्याच्या हक्काने त्याला मिळालं पाहिजे. यासाठी आम्ही 8 प्रतिनिधी कटिबद्ध आहोत आणि आमचे जे 8 प्रतिनिधी आहेत जे आम्ही अपक्ष म्हणून जी एक मूठ बांधलेली आहे त्यांची नावं अनुक्रमे आपण सांगतोय तुम्हाला की पहिले जे आहेत ते अमोल अरविंद भावे दिग्दर्शक आहेत आणि त्यांची निशाणी आहे पेटा, जे स्वतः हजर आहे. त्यानंतर दुसरे अवधूत मनोहर जोशी जे दिग्दर्शक विभागातच आहेत, त्यांची निशाणी आहे गिटार. त्यानंतर आहेत शरद निवृत्ती लोणकर, प्रसिद्धी विभाग आहे, त्यांचं तबला आणि डग्गा ही निशाणी आहे. मानसिंग परशुराम कदम हे निर्माता विभाग आहेत, त्यांची निशाणी आहे छत्री. तसेच संतोष मारुतराव शिंदे अभिनेता, त्यांची निशाणी आहे मोरपीस. मनोज उदयसिंग मराठे हे निर्मिती व्यवस्थापक आहेत, त्यांची निशाणी आहे मोटार गाडी. महादेव यशवंत शिरोळकर जे स्वतः निर्माता आहेत, त्यांची निशाणी शिट्टी, जे आपल्यासोबत उपस्थित आहेत. आणि मी स्वतः उल्हास भालचंद्र नांद्रे, कला दिग्दर्शक विभाग, माझी निशाणी आहे तुमच्या आमच्या हक्काची शाळेची पाटी. तर या 8 उमेदवारांसाठी आज ही आपण पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि सोलापूर विभागातील सर्व मतदारांना या तुमच्या माध्यमातून आपण आवाहन करतोय की तुमचा योग्य प्रतिनिधी हा महामंडळात गेला पाहिजे, त्या संचालक म्हणून त्या संचालक मंडळावर बसला पाहिजे आणि तुमच्या हक्कासाठी काम करण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहे आणि तुम्ही इथे आल्याबद्दल सगळ्यात पहिला तुमचे आम्ही आभार व्यक्त करतो.